महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आज आंबेडकरांमुळे, आज संविधानामुळे आरक्षण जागा पुरवून मला आज आमच्या मतदाराचे मंत्री मकरंद आबा पाटील यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला आज निवडून दिले. ते आम्ही आज आमची बॉडी जी आली ना त्याला एक यानं जेव्हा मी त्यांना सांभाळायचा प्रयत्न करेन. ह्याच्यात सर्वात शिवाचा वाटा असेल त्या राजू राजपुरे यांनी मला भरपूर मदत केली. माझे सहकारी, आम्ही एका जीवाने सगळे काम करू. हाच आमचा ध्येय आहे. त्यामुळे मी आभार मानतो त्यांचे. आभार. कुठं नेऊन ठेवली माझी पाचगणी हा जो पुळका आहे, हा पुळका मतदारांनी त्यांच्या तोंडात चपराक मारून हा आजच्या या घडीला दिलेला आहे. 4 वर्ष आपण नगरपालिकेच्या बाहेर होता तर तुम्ही प्रशासकांवर तक्रार करता, तुम्ही टीका करता की प्रशासकांनी त्याच्यात लक्ष दिलं नाही. मग प्रशासक काळामध्ये प्रशासकांना स्वच्छतेचे पुरस्कार कसे मिळाले बरं? तुम्हाला निवडणूक आली की तुम्ही म्हणता का कुठे गेली माझी पाचगणी, किती कचरा आहे रस्त्यावर? मग 4 वर्ष तुम्हाला कचरा दिसला नाही का हो? हा खोटा जो आरोप आहे, खोटे जे अशी नाटकं आहेत ना, ही जनतेने त्यांची लक्षात घेतली, जनतेच्या लक्षात आलं आणि म्हणून मकरंद आबा पाटलांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या पाचगणी नगरपालिकेमध्ये आम्हाला बहुमताने आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीपभाऊ बगाडे यांना या जनतेने आमच्या विश्वास ठेवला. मकरंद आबा पाटलांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला, राजेंद्र राजपूर यांच्यावर विश्वास ठेवला, म्हणून आज आम्हाला बहुमताने आमच्या सर्व सीटा इथं लागलेल्या आहेत. मी जनतेला आणि पाचगणीकरांना एवढंच सांगतो, हा खोटा पुळका तुम्ही ओळखला, तुम्ही सुजाण झालात. हे खोटं आवरण जे आहे पाचगणीला चढलेलं ते तुम्ही काढण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केलाय, तुमच्या प्रामाणिकपणाला आम्ही तडीस न्यायचं पूर्णपणे काम करून जनतेला मी पुन्हा एकदा सांगतो, नगरपालिकेवर जी निर्विवाद सत्ता ही 5 वर्षाकरता राहील. माननीय मकरंद आबा पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करू आणि जनतेने जो आमचा विश्वास टाकलाय तो आमच्या दिलीपभाऊ बगाडे यांच्याबरोबर आमचे सर्व माझे सर्व सहकारी नगरसेवक आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. एक स्वच्छ पाचगणी, सुंदर पाचगणी हा प्रयत्न पूर्ण करण्याचा आमचा हा मानस असेल.